दुसऱ्या दिवशी ते तिघे त्या केळीवाल्याकडे आले. त्याच्याकडून केळी घेऊन खाऊ लागले. साली बकरी पुढे टाकू लागले. बकरी त्या साली खाऊ लागली. सुधाकरने विचारले, किती पैसे झाले? 27 रुपये झाले, केळीवाला म्हणाला. एवढे पैसे कसे काय? सुधाकरने विचारले. न विचारता भाव न करता तुम्ही केळी खाल्ली, 3 रुपयाला एक, याप्रमाणे 9 केळ्यांचे 27 रुपये झाले. केळीवाला डोळे मोठे मोठे करत पुढे म्हणाला, भाव पटत नसेल तर सालीसकट माझी केळी परत करा. ही तर शुद्ध लूटमार झाली. दिनकर म्हणाला, मी तुम्हाला केळी खायला बोलावलं नव्हतं. माझ्या हिशोबाप्रमाणे पैसे द्या, नाहीतर सालीसकट केळी परत करा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल दोघांचा वादविवाद सुरू झाला. लोकांची गर्दी जमली. केळीवाला आपले म्हणणे पुन्हा पुन्हा सांगू लागला. गर्दीमधल्या काही लोकांनी सुधाकरची बाजू उचलून धरली, तर काही लोकांनी केळीवाल्याची. सुधाकरने खिशातून 27 रुपये काढले, केळीवाल्याच्या हातावर ठेवले आणि त्याची बकरी घेऊन जाऊ लागला. अरे, हे काय? माझी बकरी कुठे नेताय? सोडा तिला, असे म्हणत केळीवाला धावत आला.